चला आज आपण थेट आपल्या पेशींच्या आत एक सफर करूया. हो, अगदी आत. आपण एका अशा रचनेबद्दल जाणून घेणार आहोत जी आपल्या शरीरासाठी प्रचंड महत्वाची आहे. तर मग तयार आहात या सूक्ष्म जगात प्रवेश करायला? अच्छा, एक प्रश्न आहे. आपल्या शरीरातला सगळ्यात व्यस्त आणि सगळ्यात महत्त्वाचा कारखाना कोणता असेल असं वाटतं? नाही, हे आपलं हृदय किंवा मेंदू नाहीये. उत्तर त्याहूनही खूप सूक्ष्म आणि आश्चर्यकारक आहे. ते उत्तर आहे आपल्या जवळजवळ प्रत्येक पेशीच्या आत असलेलं एक सूक्ष्म आश्चर्य. हो, एक असा कारखाना जो दिसणाऱ्या कोणत्याही इमारतीपेक्षा कित्येक तरी पटीने जास्त काम करतो आणि आपल्या शरीराला अविरतपणे चालवत ठेवतो. चला तर मग या पेशीच्या कारखान्याचं नाव काय आहे ते पाहूया. याला म्हणतात रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. जरा अवघड वाटतंय ना? काही हरकत नाही, आपण त्याला सोप्या भाषेत रफ ईआर म्हणू. तर मग हे रफ यार म्हणजे नक्की काय? कल्पना करा की आपल्या पेशीमध्ये एक प्रचंड गुंतागुंतीचं जाळं पसरलेलं आहे आणि या जाळ्यावर म्हणजे त्याच्या भिंतींवर रायबोझोम्स नावाचे छोटे छोटे कामगार चिकटलेले आहेत. त्यांच्यामुळेच त्याचा पृष्ठभाग रफ किंवा खडबडीत दिसतो. आणि याच फॅक्टरीचं मुख्य काम आहे आपल्या शरीराला लागणारी प्रथिनं बनवणं आणि त्यांना तयार करणं. आता या कारखान्याच्या आत काय काय आहे ते जरा जवळून पाहूया. आपण याच फॅक्टरीच्या उदाहरणावरून त्याचे वेगवेगळे भाग आणि त्यांची कामं अगदी सोप्या पद्धतीने समजून घेऊया. बघा, किती सोपं आहे हे. रायबोझोम्स म्हणजे आपले कामगार. ते ज्या जाळ्यावर काम करतात तो झाला फॅक्टरीचा मजला. आणि ल्युमेन ही आहे आतली फिनिशिंग रूम, जिथे तयार मालाला म्हणजे आपल्या प्रथिनांना फायनल टच दिला जातो. आणि या फॅक्टरीचं लोकेशन तर एकदम जबरदस्त आहे. ती थेट पेशीच्या हेड ऑफिस म्हणजे केंद्रकाच्या अगदी बाजूला असते. यामुळे काय होतं की सूचना मिळवणं आणि माल पुढे पाठवणं खूपच वेगवान आणि सोपं होऊन जातं. चला आता या फॅक्टरीच्या सगळ्यात महत्त्वाच्या कामाकडे वळूया, म्हणजे इथली प्रोटीन असेंब्ली लाईन नक्की काम कशी करते ते पाहूया. ही प्रथिनं बनवण्याची प्रक्रिया मुख्यत्वे 4 टप्प्यांतून जाते. सगळ्यात आधी संश्लेषण, म्हणजे कामगार सूचनांनुसार प्रथिनं तयार करतात. मग दुसरा टप्पा प्रवेश. ही तयार झालेली प्रथिनं थेट आत म्हणजे ल्युमेन नावाच्या फिनिशिंग रूममध्ये पाठवली जातात. तिथे तिसरा टप्पा सुरू होतो बदल. इथे या प्रथिनांचे व्यवस्थित घडी घालून त्यांना अंतिम स्वरूप दिलं जातं. आणि शेवटी वाहतूक. सगळा तयार माल व्यवस्थित पॅक करून पुढच्या डिपार्टमेंटकडे म्हणजे गोल्गी उपकरणाकडे रवाना केला जातो. आता बघा, प्रत्येक चांगल्या फॅक्टरीमध्ये एक कडक क्वालिटी कंट्रोल विभाग असतोच. आपल्या पेशींमध्येही तो आहे. तर मग पाहूया की जर असेंब्ली लाईनवर काही गडबड झालीच तर हा विभाग काय करतो? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण चुकीच्या पद्धतीनं तयार झालेली प्रथिनं म्हणजे फक्त खराब माल नाही, तर तो पेशीसाठी अक्षरशः विषारी कचरा ठरू शकतो. मग आपली पेशी या धोक्याला सामोरी कशी जाते? तर या समस्येसाठी पेशीकडे एक जबरदस्त 3 स्टेप प्लॅन आहे. पहिले आहेत मॉलिक्युलर शॅप्रॉन्स. हे मदतनीस बिघडलेल्या प्रथिनांना दुरुस्त करायचा प्रयत्न करतात. जर ते नाही जमलं तर ERAD नावाची टीम येते, जी खराब मालाला शोधून नष्ट करते. आणि समजा संकट खूपच मोठं असेल तर UPR नावाचा इमर्जन्सी अलार्म वाजतो. आणि हा UPR अलार्म म्हणजे काही गंमत नाही. तो एकतर उत्पादन तात्पुरतं थांबवून दुरुस्तीसाठी वेळ मागतो, किंवा जर धोका खूपच वाढला असेल तर संपूर्ण शरीराला वाचवण्यासाठी तो त्या एका सदोष पेशीचा त्याग करण्याचा म्हणजेच तिला नष्ट करण्याचा निर्णय घेतो. आता आपण पाहूया की या सूक्ष्म फॅक्टरीमधल्या बिघाडाचा आपल्या आरोग्यावर किती मोठा आणि थेट परिणाम होऊ शकतो. कारण जेव्हा ही उत्पादन प्रक्रिया चुकते तेव्हा त्याचे परिणाम खूपच गंभीर असू शकतात. हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की रफ ईआरच्या कामातलं अगदी छोटासा बिघाड सुद्धा मोठ्या आजारांना आमंत्रण देऊ शकतो. हा कारखाना आपल्या निरोगी आयुष्याचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. संशोधनातून हे स्पष्ट झालं आहे की रफ ईआरमधल्या बिघाडामुळे प्रोटीन चुकीच्या पद्धतीने दुमडल्याने होणारे आजार, मेटाबॉलिक सिंड्रोम आणि इतकाच काय, अल्झायमर किंवा पार्किन्सनसारखे मज्जासंस्थेशी संबंधित गंभीर आजारसुद्धा होऊ शकतात. आणि म्हणूनच रफ ईआरचं काम कसं चालतं हे समजून घेणं केवळ एक वैज्ञानिक कुतूहल नाही, तर अनेक गंभीर आजारांवर नवीन औषधं आणि उपचार पद्धती शोधण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे. तर आज आपण पेशीच्या आतल्या या अद्भुत कारखान्याची एक छोटीशी सफर केली. पण जरा विचार करा, हा तर फक्त एक कारखाना आहे. आपल्या एका पेशीच्या आत असं एक अख्खं शहरच वसलंय, जिथे प्रत्येक क्षणाला अशा कितीतरी अविश्वसनीय गोष्टी घडत असतात. मग प्रश्न हा उरतो की जर हा फक्त एकच कारखाना असेल तर मग ह्या पेशीच्या गुंतागुंतीच्या जगात अजून काय काय घडत असेल?